कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत तेही एकदम फ्री. हॅलो 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 कशा आहात तुम्ही सगळ्या? मस्त कसा होता आजचा दिवस? स्ट्रेसफुल व्हेरी स्ट्रेसफुल. मिस केलं का मग मुलांना? हो मग बोलवायचं का मुलांना? ओके, बोलवा आपल्या मुलांना. सगळी मुलं आलेली पण आय थिंक निक्सन आणि शत्रुघ्न नव्हते आले. तेव्हा मला वाटलं की कुठेतरी हे वाट चुकले की हे खूपच लेट आलेत. कसा होता आजचा दिवस? एक नंबर. मजा आली? मजा लय आली. मला सांगायचं ऋषिकेश, मजा लय आली. काय काय झालं, काय काय घडलं? टास्क होता पहिलाच की पोरगीचा फ्रॉक तो जेंट्सला ऐकायचा होता. अच्छा, Rock विकायचा होता. अच्छा, तिथे लय मजा आली. खरं पहिल्यांदाच कोण बघना कोण घेना. हा, मग कसा विकला? विकला, माणसं धरून गोळा करून विकला. वा, तुमचा अनुभव कसा होता? आमचं म्हणजे काय माहितीये का, ती केक जी दिली आम्हाला हा, ती न हात लावता खायचं होतं आमच्या दोघांना. आमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला त्याला न हात लावता नेमकं खायचं कसं, नेमकं खायचं काय त्याला? काय केलं? आम्ही दोघांनी असं ते तिकडून मी इकडून दोघांनी समजून टाकलं. वा 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 वा, क्या बात आहे. एक माणूस मिळाला की मित्रा म्हणजे तू म्हणजे इथं कुठं भटकते, कारण इथं तर सगळं म्हणजे आपापल्या कामात एवढे बिझी आहेत की म्हणजे कोणालाही म्हणजे बोलावची वगैरे टाइम नाही आहे. तर इकडे न राहता तू गावाकडेच म्हणजे थोडा चांगला वगैरे तिकडे माहोल राहतो, तिकडे राहा. आम्हाला तर म्हणजे राहायची इच्छा नाही आहे, पण आमचं म्हणजे परिस्थिती अशी आहे की आम्ही इथं राहतो. तर म्हणजे त्यांच्याकडून थोडासा म्हणजे वेगळा शिकायला मिळालं. अर्जुन, कसा झाला प्रवास? झाला बऱ्यापैकी. नारळ चिरून द्यायचं होतं आणि त्याला माणसं बोलवायची होती. बर, त्याच्या तोंडात आवाजच येत नव्हता. घसा बसला माणसाने बोलून पाया पडून. पुरो नको पेव फत्ते गोट तरी घोटके काय कठीण कठीण टास्क होते तुमचे सगळे, पण मग कसं झालं? मनवलं लोकांना? एक नंबर म्हणवलं. काय गोड. सोडतो का काय? आणि मग प्रवास कुठल्या कुठल्या गोष्टींनी केला? पहिली रिक्षा केली आणि मेट्रो, परत इनोवा एक केली. इनोवा? हा, आणि इनोवा कुठून आली? लिफ्ट मागितली. दादा आणि हा तेवढा आम्हाला तुमचे उपकार असतील. काय काय म्हणतो 300 रुपये म्हणते, 150 रुपये दादा पाया पडतो की घ्या तेवढं म्हणून. आता मी इनोवा वाला आहे, हे बघू, दाखव मला कसं केलं ते. दादा थांबा थांबा, आम्हाला न्याय की आम्हाला मदत करा, तुमचं उपकार मोठं आहे आमच्यावर न्या म्हणून. नाही नाही, अरे असं काय कोणाला पण. प्लीज दादा न्या की तुमचं काहीतरी न्या 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 प्लीज न्या, पाया पडू का? नाही नाही, पाय कशाला पडतो? न्या की तेवढं तेवढं न्या की आम्हाला. मला जायचंय, कामाला जायचं. तिकडे जाताय तिथपर्यंत तरी न्या आम्हाला. किती पैसे घेणार तुम्ही? पैसे काय घेणार? लागतात, 400 दे मग मला. काय, एवढे 400 रुपये कसं होणार? अरे किती देशील? 100-150 रुपये बघा काय हा, होते. ठीक आहे ठीक आहे, बसा बसा. हा, चला, बस बस बस. हा. हा, बसा. ओके. आता नेक्स्ट कोण? अथर्व आणि रामा. त्या कॉलेज मधनं सुरुवात केली, गाड्या इतक्या चालाय ना मांडाळ तिथनं त्या गाड्यात एक त्याच्यात माग माझ्या त्याला आपल्याला हाताला ओढून तो म्हणायचा थांब गाड्यात जाऊ दे. अरे गाड्या जाऊ दे, पण इथं पुढं सगळं वर काय पाहिजे का नको. न्यायचो त्याला त्यातनंच ओढत. 5 ग्लास प्यायचं होतं ते उसाच्या रसाचं. बाप रे, प्यायलात का मग? हो, त्याला म्हणलं, त्याचं मी म्हणलं नाक धरतो तुझं, ओढतो का? आणि मग दीपक आणि पवन पहला टास्क मिट्टी मारायची होती. मिठी मारायची होती. भैया तुम्हारा पैर पड़ता हो, एक हक दे दो. हा, भैया तुम्हारा पैर पड़ता हो, एक हक दे दो. प्लीज यार, प्लीज यार, आई लव यू भैया. अरे रे ऐकून जातात तो. जोहार तर जोहार जोहार. काय कुठे राहिलात राव? आम्ही ते मालाडवरनं इकडे यायचं होतं. जाऊ फुल चर्चगेट वरनं जाऊन आलं काय? सर्विसकडे फिरून फिरून थाकून गेला. थकून गेले? चलून चलून पाय पाय पण चाललो आम्ही. बाप रे,
सापडायला पाहिजे ना मग मग ते तिथून मेट्रोने बसलो आम्ही मेट्रोमध्ये एकदम DN नगरला पोहोचलो. आणि कुठे कुठे जायचं होतं? तिथून लवेनला ते वर्सोवा. कुठल्या लव्यान लातेल? तुम्हाला ओशिवराला जायचं होतं. तुम्ही कुठे गेला होतात? हा तिथं ते तिकडे गेलो होतो ना आम्ही. अच्छा, पण ते तुम्ही मेट्रोनी उतरला कुठे? DN नगर. DN नगर DN नगर. मग ते चुकीचं उतरलात ना तिकडे, मग तिकडनं चालत जावं लागलं. चालत जावं लागलं. 3 मीटर एक चालत मिनिट, चालत वर्सोवा तू मला फोनवर वर्सोवा बोललास ना? तुम्ही एकच नाही बोलतात, दोन दोन बोलतात. काय समजायला पाहिजे ना. ते दोघं पण फोनवर बोलत होते. बाय द वे, कॅमेरावर रेकॉर्डेड आहे की तो काय म्हणाला? तो म्हणाला लव्यानला ते ओशिवरा. दुसरा चेक पॉइंट दादा 500 सुट्टे द्या की. 500 सुट्टे. आणि तुम्ही पाठवलं त्यांना लव्यानला ते वर्सोवा. तिसरा चेक पॉइंट आहे ना तिथं लवेनला ते जायचंय तुम्हाला. लो लाटे शिविरा आहे ना नाव आहे. मलाड की वर्सोवा? तर ते 2 कम्प्लिटली डिफरंट डेस्टिनेशन आहेत. ह्यांनी आम्हाला सांगितलं लवेनला ते. तर मी त्याला विचारलं वर्सोवा का, तर ही सेड येस. आणि त्याच्यानंतर आय थिंक नेटवर्क गेला किंवा काय प्रॉब्लेम झाला आणि फोन कट झाला. ते उगाच त्यासाठी त्यांना चालत जावं लागलं. सो ट्रॅव्हल टाइम तर साधारण सगळ्यांचा सेमच होता. ओके, पण जो मध्ये टास्क करायचा होता, तर कोणाला केक खायचा होता ज्यात हात नाही लावायचा, दोघांनी तोंडाने फक्त असा केक खायचा, किंवा अजून कोणाला लोकांना बोलवायचं, बैलगाड्यांबद्दल सांगायचं, उसाचा रस प्यायचा आहे, असं काय काय करायचं होतं, पाणीपुरीच खायची आहे, जाळ तिखट आहे ना. तर असं सगळं जे तुम्ही काय काय केलं त्याच्यामध्ये, ते तुम्ही सगळं कसं करता ते बघायचं होतं. आणि मला वाटतं ते सगळ्यांनी उत्तम केलंय, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या झाल्या. सो नाव टाइम फॉर रिझल्ट. कोण पटकन आलं, कोण थोडं लेट आलं, कोणी जास्त चांगलं परफॉर्म केलं, कोण थोडंसं कमी पडलं. आपण लास्ट जे आलेत, जे 6वे आलेत, त्यांनी आपण सुरुवात करतोय. निक्सन आणि शत्रुघ्न. जे 5व्या नंबरवर आहेत ते आहेत विजय आणि अर्जुन. सेकंड लास्ट आले तर आम्ही ह्याच्यातच खुश होतो की बाबा हे नॉमिनेट नाही झालं. 4थ्या नंबरवर आहेत पंकज आणि सुभाष. या 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 म्हटलं 4थ्या नंबरला पण आपण नाही. ऐक म्हणलं खरंच मी खुश व्हायला लागलो. 3ऱ्या नंबरवर आहेत क्रिश आणि ऋषिकेश. आता 2च जोड्या राहिल्या आहेत, त्या म्हणजे अथर्व रामा आणि दीपक आणि पवन. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.